प्रेमाची गोष्ट मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये हा सागर आता आदित्यच्या आठवणीत तसेच जुन्या आठवणीमध्ये खूप भावनिक होताना आपल्याला दिसणार आहे. आणि याच टेन्शनमध्ये तो खूप दारू सुद्धा पितो आणि जखमी सुद्धा होतो. पण ही मुक्ता त्याच्यासाठी वेळेत धावून येताना आपल्याला दिसेल. सावनीच्या घरातून सागर आल्यानंतर किचनमध्ये सागर आणि मुक्ताचं बरंचसं बोलणं होतं. तसेच यानंतर तो बाहेर जातो आणि बाहेर जाताना तो खूप जुन्या आठवणींमध्ये रमलेला असतो आणि आदित्यसाठी मी काहीच करू शकलो नाही या सगळ्या विचारांनी त्याला खूप टेन्शन येऊन तो हॉटेलमध्ये एका दारू प्यायला जातो. आणि हा सागर तिकडे खूपच दारू पितो. त्याला नीट चालतं सुद्धा येत नाहीये आणि वेटर शेवटी सांगतो की आता हॉटेल बंद करायचंय, ही शेवटची दारू आहे. तेव्हा सागर त्याला ज्ञान देतो की तुझं लग्न झालंय का, तुला मुलगी आहे का, आणि बोलतो की जर तुला मुलगी असेल तर तुझं प्रेम व्यक्त करत जा, त्यांना जाणीव करून देत जा, मनामध्ये काहीच ठेवू नको, नाहीतर खूप त्रास होतो. आणि एवढ्यात सागरच्या तोंडातून रक्त येताना आपल्याला दिसतंय. खरं तर सागरच्या दातातून खूप रक्त येत असतं, त्याचा दात खूप दुखत असतो. शेवटी तो मग स्वतःच्या डॉक्टरला फोन करतो, पण त्याचा डॉक्टर बाहेर असल्याने तो डॉक्टर असिस्टंटला फोन लावून कोणी ओळखीची डेंटिस्ट आहे का बघायला लावतो. तेव्हा ती बोलते की माझी एक मैत्रीण आहे, तिला सांगते मी. आणि ती मग त्या मैत्रिणीला सांगते. तिची मैत्रीण दुसरे तिसरे कोणी नसून मुक्ताच असते. यानंतर मुक्ता तिला बोलवलेल्या क्लिनिकमध्ये जाते आणि उपचार करायला जाते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून सागरच असतो. आणि मग ती इकडे सागरचा उपचार करताना आपल्याला दिसते. आणि याच दारूच्या नशेत सागर बोलताना दिसतो की सई ही माझी मुलगी नाहीये.